तुम्ही असं कधी मेथी थालीपीठ ट्राय केलं आहे का? नसेल तर झटपट करा, कारण हे थंडीच्या दिवसात पौष्टिक असतं. चला तर झटपट एक वाटीप्रमाणे बेसनचं पीठ, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये कमी जास्तही करू शकता. चला तर मेथी 1 कप घालायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे जिरे, ओवा, हळद, धनेपूड, थोडासा गरम मसाला आणि मीठ घालायला विसरायचं नाही. आणि हा घरी बनवलेला ठेचा आहे बरं का, आणि तेल घालायचं. आता हा घरी बनवलेला ठेचा आहे, त्याची मी लिंक खाली त्रिकोणामध्ये देत आहे, तर तुम्ही तिथं जाऊन ती चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला ठेचा कसा बनवायचा हेही समजेल. चला तर झटपट आपलं पिठाचा गोळा छान असा तयार करून घ्यायचं एक सुती कापड, झटपट ते भिजवून घ्यायचं. बघा, अगदी याप्रमाणे पाणी घालायचं आणि छान असं ओलं करून घ्यायचं. चला तर थोडंसं पाणी घालायचं त्या गोळ्यावरही आणि मस्त असं बोटाच्या सहाय्याने, हाताच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं. झटपट या पद्धतीने छान असा आपला गोळा मस्त पसरत आहे. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. चला तर झटपट मी दाखवते, या पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत आपल्या थालीपीठला आणि मस्त असं हे गरम तव्यावरती टाकायचं आहे. बघा, अगदी या पद्धतीनं छान असं परतून घ्यायचं आहे. आता या पद्धतीनं होल केल्यामुळं आपण त्यावरती तेल सोडायचं आणि छान असा आपला कुरकुरीत आपले जे थालीपीठ आहे ते तयार होतं. मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. थोडंसं तेल लावायचं आहे आणि मस्त असं आपण एन्जॉय करायचं आहे. तर हे आपण गुळासोबत, बटरसोबत एन्जॉय करू शकतो. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ज्यांना अशा पारंपरिक आणि हेल्दी रेसिपीज आवडतात त्यांना नक्की शेअर करा. चला तर मग परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. बाय.